नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही गेलो होतो मुलांना मेट्रो मॉलला घेऊन. मुलं खूप एक्सायटेड होती. कारण त्यांना माहिती होतं, की तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप मस्ती करायला भेटणार, खूप एन्जॉय करायला भेटणार. तर सगळ्यात अगोदर इथे ईश्वरी आणि छोटूने बघितली ही गाडी फोर व्हीलर. तर ती फोर व्हीलर बघून त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे ती फोर व्हीलर जी होती ना ती म्हणजे आपल्याकडे कुठं बघायला भेटेल अशी नव्हती. ती बाहेरच्या देशातली फोर व्हीलर होती. बहुतेक इंग्लंड वगैरे कुठलीतरी असणार आहे. पण त्या दोघी पण एकाच गाडीत बसल्या फोर व्हीलरमध्ये आणि त्या फोर व्हीलरचा जे अ, कलर वगैरे होता ना, तो खूप सुंदर होता. म्हणजे बाहेरच्या अंग्रेज के ज़माने की फोर व्हीलर म्हणतात ना, तशी त्या पद्धतीची फोर व्हीलर होती ती. तर दोघींनीही त्यामध्ये फेरफटका मारून घेतला, राउंड मारून घेतला आणि त्यांचे अ, अ, आणि इकडे जो होता ना, तो आधी झोपलेला होता आणि आधीला खूप झोप आली होती. कारण आम्ही दुपारी निघालो होतो मॉलमध्ये जाण्यासाठी आणि खूप ऊन होतं. तो गाडीतच झोपून गेलेला. आणि ते ऐश्वर्या आणि छोटूचा जो राउंड होता, तो राउंड कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर ते खाली उतरून आल्या आणि त्यांना मी विचारलं, "तुम्हाला कसं वाटलं गाडीत बसल्यानंतर?" तर इशू म्हणते, की "मी गोव्याला जाऊन आल्यासारखं मला वाटलं. खूप मज्जा आली मम्मा," अशी म्हणत होती आणि छोटू पण त्यावरती हसत होती तिच्या रिएक्शनला. तर त्यानंतर आम्ही विचारलं, "काय करायचं पुढं?" पुढं चालल्यानंतर आम्ही बघितलं, की इकडे होते बुद्धी के बाल म्हणजे म्हातारीची केसं. तर मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला खायचे का ते केसं?" तर ते म्हटले, "नाही, नाही, आम्हाला ते नाही खायचे, आम्हाला आईस्क्रीम खायचंय." तर इथे वरती एक मोठा फॅन होता मॉलमध्ये आणि मी ईश्वरीला तो दाखवला. त्यांनी वरती बोट करून मला पण दाखवला आणि ईशू म्हणते, "मम्मा, हा फॅन आपण घरी घेऊन जाऊया." मी म्हटलं, "एवढा मोठा फॅन आपल्या घरामध्ये कसा बसेल?" आणि मग त्यानंतर हा आधी इथे झोपलेलाच होता. तो काय उठला नव्हता. आणि मग त्यानंतर इशू म्हणते, की "मला आईस्क्रीम खायची मम्मा, चल ना प्लीज." मग तिथेच बाजूला एक आईस्क्रीम होतं, तर टर्किश आईस्क्रीम म्हणून होतं, तर ते आम्ही तिथे गेलो पहिल्यांदाच. तर मी टर्किश आईस्क्रीमचा फ्रँक यांच्यासोबत केलेला. तर यांना खूप खूप एन्जॉय करत होत्या दोघी जणी पण. पण लवकर काय आईस्क्रीम यांच्या हातात येत नव्हती. मी पण हसत होते आणि हे पण दोघी जणी खूप हसत होत्या. आणि त्यांना सगळ्यात जास्त आवडली ती चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम आवडते ईश्वरीला. त्यामुळे तिने चॉकलेट फ्लेवरचीच आईस्क्रीम घेतली आणि छोटूने पण तीच आईस्क्रीम घेतली. तर दोघींचा पण हा जो फ्रँकचा प्रोग्राम होता ना, तो झालेला आणि आम्ही नंतर मग पुढे गेलो. त्यांनी दोघींनीही आईस्क्रीम घेतली. इशूला तर खूपच आवडते आईस्क्रीम आणि चॉकलेट. आईस्क्रीम आणि चॉकलेट तिचं ते फेव्हराइटच आहे. छोट्या मुलांना सहसाच आईस्क्रीम आणि चॉकलेट खूपच आवडतात. इथे छोटू पण हसत होती. पण लवकर काय आईस्क्रीम हाती येत नव्हतं. त्यानंतर तिने घेतली. त्या दोघीजणी खूप खुश झाल्या आणि इकडे हा आधी झोपेतून उठला होता. त्याने बघितलं की इकडे सगळ्या गाड्या आहेत. ह्या नवीन-नवीन काहीतरी बघायला भेटते. तो खूप एक्साइटेड झाला आणि म्हटला की "मम्मा मला बसायचं गाडीमध्ये." मग आम्ही त्याला एका गाडीमध्ये बसवलं. ही ती गाडी आहे फोर व्हीलर. खूप सुंदर कलर होता त्याचा. नंतर त्याने खूप एन्जॉय केला आणि नंतर मग इथे ईश्वरीची आईस्क्रीम खाऊन झालेली होती आणि तिला आणखी एक आईस्क्रीम खायची होती. तिला खूप आवडते आईस्क्रीम आणि त्यानंतर मग आधीचाही राउंड मारून झाला आणि त्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र जमलो मॉलमध्ये आणि त्यानंतर परत ईश्वरीने एक टू व्हीलरची राउंड मारायचं मम्मा. मग दोघांनाही परत एकदा टू व्हीलरचा राउंड मारला. खूप मस्त त्यांनी दोघांनी पण एन्जॉय केला. आधी बघा कसं चाललंय. आणि मग त्यानंतर आम्ही सगळे वरती जाण्यासाठी निघालो शॉपिंग करायला. तरी त्या आधी मला हात करत होता, की "मम्मा चल, मम्मा चल." आणि मग सगळ्यांनी शॉपिंग केली. यांनी दोघींनी त्यांची चॉईसचे कपडे घेतलेत. पण ईश्वरीचे कपडे काय आम्हाला मॉलमध्ये मिळत नव्हते. कारण छोट्या मुलांच्या कपड्याची टी-शर्ट आणि पॅन्टीज होत्या तिथं. पण फ्रॉक वगैरे काही असं नव्हतं. त्यामुळे आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही. थोडीशी शॉपिंग केली. आणि त्यानंतर मग चालू होते इकडे-तिकडे बघायचं काम. फेरफटका मारला आणि इकडे चालू होती आधीच्या पप्पांची शॉपिंग. त्यांनी पण शर्ट वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे बाहेर गेलो. त्यानंतर आधीने इथे जरा जे प्लेग्राऊंडमध्ये नसतं का प्ले ग्रुपमध्ये असतात ते, त्या पद्धतीचे जे खेळणे होते ना, ते होते. ते खेळणे बघून त्याला खूप आनंद झाला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. आणि आम्ही बघितलं, तो खूप एन्जॉय करत होता. नवीन-नवीन वेगवेगळे त्याला बघायला भेटले खेळणे आणि इथं तो असा जोरात पडला ना आणि इतकी भीती वाटली. म्हटलं काय झालं आता याला? पण त्याला काहीच झालं नव्हतं. लहान मुलांना नाही का जर आपण एक्साइटेड असेल आणि त्यामध्ये जर आपण पडलो, तर त्यांना काहीच वाटत नाही. म्हणजे त्यांच्या मनासारखी जर गोष्ट झाली तर रडणार नाही. पण तसं नाही झालं ना,
इतके जोरजोरात रडतील, की बास रे बास. आणि त्याला खूप आवडलं. इतर बाकीचे मुलं पण होते. खूप नवीन-नवीन गोष्टी बघायला भेटल्या. फिश वगैरे, घसरगुंडी आणि इथे होती पांडाची ट्रेन. तो पांडाच्या ट्रेनमध्ये पण अगोदर बसलेला होता. पण तो व्हिडिओ काय मी शूट केला नाही. त्यानंतर त्याला एक घेतलं होतं ट्रॅक्टर. तो अख्ख्या मॉलमध्ये ट्रॅक्टर खेळत होता. एका दुकानामध्ये पूर्ण दुकानामध्ये म्हणजे पूर्ण मॉलमध्ये तो ट्रॅक्टर खेळत होता आणि इथे ईश्वरची चालली होती शॉपिंग. तिला घ्यायचे होते क्रॉक्स. तर क्रॉक्स घेतल्यानंतर तिला शूज पण बघायचे होते, पण तिने ब्लू कलरचे चॉईस केले. म्हटलं, "ठीक आहे, घे तुला जे आवडतं ते घे." त्यानंतर शाळेची थोडीशी शॉपिंग केली आणि मग सगळ्यांना खूपच भूक लागलेली होती कारण की शॉपिंग करता-करता वाजले होते 4. मग त्यानंतर आम्ही सगळे वरती गेलो आणि सगळ्यांनी तिथे ताव मारला चिकनवरती आणि छोले भटुरे सगळ्यांनी खाल्ले. तर ईश्वरी आणि छोटूला चिकन खूप आवडते. त्यांनी KFCचे चिकन मागवलं होतं आणि त्याबरोबर त्यांचा फेव्हरेट सॉस होता. तर खूप छान एन्जॉय केला मुलांनी. खूप आनंद झाला त्यांना इथं फिरून. तर हा होता आमचा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे काही सजेशन असेल तर प्लीज आम्हाला सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आधी पण इथे छोले भटुरे खात होता आणि आम्ही सगळ्यांनी भरपूर पोट भरून जेवण केलं आणि सगळेजण आम्ही घरी निघालो.